मला कळतच नाहीये या पोरीचं काही. मी घरात नाही बघितलं ती लगेच घेऊन गेली ना अमृताला बाहेर. हा किती हा आगाऊपणा. हा अमृताला काही झालं म्हणजे, माझ्या अमृताला जर का काही झालं ना तर मी ह्या पोरीला अजिबात सोडणार नाहीये. मी तुम्हाला काही नाही होऊ देणार वहिनी. धन्यवाद देवा, खरंच देवासारखा धावून आला असल्या का. लय भारी. म्हणजे किती निष्काळजीपणानं गाडी चालवत नाही लोक. कोण होते ती लोक काय माहिती. घावला असताना तर लय मारला असता मी त्याला. मी सांगू का, अरे खऱ्याचा जमानाच नाही राहिला आज. म्हणून तर असं चाललंय ना रे. आता उचलत नाहीये ही. दिस इज टू मच. अगं अमृताला वाटलं देवीची ओटी भरावी म्हणून गेल्यात ना दोघी. काही होणार नाही, डोंट वरी. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य अजिबात कळतच नाहीये का हो. अगं मी अमृताला बजावून सांगितलं होतं घराबाहेर, घराच्या उमराबाहेर जायचं नाही म्हणून. पण नाही ऐकलं दोघींनी माझं. मी अमृताला काही बोलत नाहीये. तिची अशी अवस्था सुद्धा नाही की मी तिला काहीतरी बोलावं ओरडावं. पण सावली, मला वाटलं सावली आहे रिस्पॉन्सिबल, पण नाही. पण वहिनींनीच हट्ट केला असेल तर मॉम. केला असेल अमृताने हट्ट, म्हणून काय सगळे हट्ट या पोरीने पुरवायचे का तिचे. मी काहीतरी सांगते ना जीव तोडून बाहेर जाऊ नकोस नकोस म्हणून, त्याला काहीतरी अर्थ आहे म्हणून तर सांगत होते ना. ह्याला काहीच अर्थ नाहीये. शे, वडीलधाऱ्या माणसांचं ऐकायचं नाही, स्वतःच्या मनाचं तेच करायचं. घ्या, फोन उचलत नाहीये. आता तिला भीती वाटली असणार की मी सारखा फोन करते आता मी ओरडणार म्हणून. अगं मंदिरात असेल, फोन ऐकू आला नसेल. हा तू परत ट्राय कर ना फोन. अमृताला जर का काय झालं ना तर बघा. हा गाडी पण बंद पडली. अरे अरे बाबा, त्या बाईचा फोन माझ्याकडेच राहिला की. आता कसा द्यायचा. त्या पण हॉस्पिटलमध्ये गेल्या त्या. आला आला. हॅलो हॅलो, कुठे आहात तुम्ही. रस्त्यावर. काय कोण बोलतोय. अहो ताई, त्या ताईचा फोन माझ्याकडे राहिलाय. म्हणजे मालक म्हणजे सावली ज्यांचा तो फोन आहे त्या मॅडम कुठे आहेत आणि तुम्ही कोण आहात. तुमच्याकडे त्यांचा फोन कसा. अहो ताई, काय सांगू तुम्हाला, इथं लय मोठा अनर्थ झालाय. त्या ताईला ना भरधाव गाडीनं उडवलंय. लय मोठा अपघात झाला इथं. काय. आता कुठे आहात तुम्ही. मला एक्झॅक्ट लोकेशन सांगा तुमचं. हॅलो 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 हॅलो. बॅटरी पण जाऊन झाली ही जी लागा. काय करायचं आता, कसा फोन द्यायचा, काय करायचं. बघू, राहू दे. बघतो गाडीच काय झालंय ते. अगं काय झालं, कोण होतं ते फोन अपशकून. काय झालं. अपशकून झालं. मी सांगत होतं ना काहीतरी वाईट होणार आहे म्हणून. झालंय काय. सावलीला एका गाडीने उडवलंय. वहिनी वहिनी, डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. वहिनी डॉक्टर. शांत व्हा, शांत व्हा, आपण बघूया. त्यांना प्लीज वाचवा ना. तुम्ही सावली मेहनळे ना. हो, आणि ह्या तुमच्या कोण. माझी वहिनी आहे. यांची काही मेडिकल हिस्ट्री. त्या प्रेग्नेंट आहेत आणि त्याचा अपघात झाला आता. ठीक आहे, मी लगेच डॉक्टरांना बोलवते. तुम्ही काळजी नका करू. वहिनी काय झालंय ना. डॉक्टर, ह्यांचा अपघात झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रेग्नेंट आहेत आणि ब्लिडिंग खूप झाली आहे.
ह्यांना इमिजिएट स्ट्रेचरवर घ्या आणि ICU ला शिफ्ट करा लवकर. हळू. मॅडम शांत व्हा. त्यांची सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे. ब्लिडिंग खूप झाल्यामुळे त्यांना ICU ला शिफ्ट करावं लागतंय. तुम्ही हवं ते करा पण त्यांना वाचव प्लीज. आम्ही 100% प्रयत्न करतोय. त्यांचं ब्लड खूप गेल्यामुळे त्यांचं ब्लड लॉस कव्हर करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला इमिजिएटली त्यांना ब्लड चढवावं लागेल. तर मी प्रोसिजरला सुरुवात करतोय. चलो फास्ट. लागत नाही फोन. सावलीचा फोन लागत नाही. अमृता वहिनींचा पण फोन लागत नाहीये. अरे पण झालंय काय ते तर कळायला हवं ना. मला ना काळजी वाटते ती आपल्या सावलीची. तिला किती लागलंय काय नाही काय काय कळायला मार्ग नाहीये. आणि अमृता अशा अवघडलेल्या अवस्थेत तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकली असेल का? आणि नेलं असेल तर तिथे कोण असेल त्यांच्याबरोबर? कोणी मदत केली असेल त्यांना? यांना कळवायला हवं. काकू ऐका ना, मला तुमचा फोन मिळेल का? थँक्यू. सावली मॅडम, पेशंटची तब्येत खूप खालावली आहे. खूप ब्लिडिंग झाली आहे. त्यांना आपल्याला रक्त द्यावं लागेल. पेशंटचा ब्लड ग्रुप काय आहे? बी पॉझिटिव्ह. आणि हो, वहिनींचा आणि माझा ब्लड ग्रुप सेम आहे. मी रक्त देऊ का? हा वेळ नको घालवायला. पहिले काही टेस्ट कराव्या लागतील, मग प्रोसिजरला सुरुवात करूयात. चला चला लवकर. थँक्यू. एक काम करूया, राजकुमारला फोन करून विचारूया. कदाचित त्याला माहित असेल त्या दोघी कुठे गेल्यात त्या. नाही पण त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे त्यांनी जरी आपल्याला सांगितलं तरी सुद्धा देवळात पोहोचायच्या आधी जर का काही घडलं असेल तर? पण तिकडे कोणीतरी पाहिलं असेलच ना अपघात होताना. मदत केली असेल, जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये नेलं असेल. थांब, मी दादाला फोन करतो लगेच. तुला कितीदा सांगितलं रे त्या पंपावरती गॅस भरत नको जाऊ म्हणून. तू ऐकत नाही. आता काय करणार? मी अचानक बंद पडली बघा. मगाशी इथं अपघात झाला का नाही, तेव्हापासून ह्याची नाटक करायला लागले. गाडीला काय लागलं नाही ना आपल्याला? काय लागलं काय नाही. काय नाही. मग काय प्रॉब्लेम नाही. बाकीचं होतं. हा बोल सारण. दादा, तुला माहिती आहे का अमृता वहिनी कुठल्या देवळात जाणार होती? वहिनी, अरे ती जाणार होती अंबाबाई. नाही ती नसेल गेली. आईने तिला सांगितलं की जाऊ नको म्हणून. ती नाही जाणार. नाही, पण त्या गेल्यात, दोघी गेल्यात. तर मला जरा लोकेशन सांग ना पटकन देवळाचं. काय झालंय काय सारण? तू जर शांत हो, नीट सांग मला काय झालंय. सावलीचा अपघात झालाय. तर अमृता वहिनी पण सोबत आहेत ना. अमृता वहिनी करायची तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असतील. मला लोकेशन सांग ना दादा. अपघात सावलीला? हा काय काय एक सांग. इकडे एक सेकंड थांब रे. कुठे ऍक्सिडेंट झालाय? मगापासून तेच सांगतोय राजे भाऊ. एका बाईला गाडीनं जोरात उडवली. ती बाई रक्ताच्या थाळीत पडली. पण तिच्यावर दुसरी बाय होती ना, आज तिचं डेअरिंग होतं. तिला मांडलं पाहिजे राव. ती पळत गेली, एका गाडा थांबवला, त्याच्यावर तिला लादली आणि ती घेऊन गेली. त्या दोघी पण माझ्याच रिक्षात बसून इथपर्यंत आल्या होत्या. ए सारंग, ऐक मी तुला सांगतो. ते ऐक. शास्त्री नगर आहे ना, हा तिकडूनच्या पुणा सिटी हॉस्पिटल तिकडे पोच. त्या बाईचा फोन आहे. हा मला कळले. तेच असणार आहे. तू निघ.